मराठवाड्यातील महादेव कोळी आणि मल्हार कोळी समाजाच्या जात पडताळणी संदर्भात होत असलेल्या कथित अन्यायाविरोधात समाज आक्रमक झाला आहे। परभणी आणि बीड जिल्ह्यातील समाज बांधवांच्या बैठकीत येत्या 10 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती क्रमांक 1 च्या कार्यालयाला प्रतिकात्मक टाळे ठोक आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला असून मराठवाड्यातील प्रकारांमध्ये भेदभाव होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। राज्यभर समान निकष लागू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। तर या बैठकीत समाजातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज, परभणी। की आमचे जात वैधता प्रमाणपत्र तात्काळ या ठिकाणी देण्यात यावे। आमच्या विनाकारण समाज बांधवांना या ठिकाणी विटीस धरल्या जाते। फक्त कोळी महादेव आणि कोळी मल्हार या जमातीलाच या ठिकाणी समितीच्या वतीने त्रास दिला जातो आणि अंधगोंड भिल्ल या जमातीच्या लोकांना तात्काळ सर्टिफिकेट हे पोस्टाद्वारे पाठवले जातं। घटना सगळ्यांसाठी एक आहे आणि आमच्या समाजावरती या ठिकाणी अन्याय होत आहे आणि या ठिकाणी TSP आणि OTSP एरियातील सर्वच कोळी महादेव कोळी मल्हार जमातीच्या नोंदी या ठिकाणी कोळी झालेल्या आहेत। कारण की प्रशासनाने तसं पत्र काढलेलं होतं आणि कोळी नोंद करण्यात यावी, पोट जमातीची नोंद करण्यात येऊ नये आणि त्यानुसार आमच्या कोळी नोंदी झालेल्या आहेत आणि आता शासन आम्हाला कोळी नोंदीच्या आधारे आम्हाला या ठिकाणी बोगस असल्याचा व नामसद्धर्म्याचा फायदा घेत असल्याचा ठपका ठेवून आमच्या सर्व समाज बांधवांना वेठीस धरत आहे। म्हणून आमचं हे तीव्र आंदोलन या ठिकाणी 10 तारखेला टाळेठोक आंदोलन आम्ही करणार। आमच्यावरती गुन्हे दाखल होऊ द्या, आमच्यावरती काय प्रशासनाकडून अन्याय अत्याचार होऊ द्या, परंतु आमची ठाम भूमिका या ठिकाणी आहे की आमची येत्या 10 तारखेला सर्व समाज बांधव, महिला भगिनी व विद्यार्थिनी या ठिकाणी येणार आहेत आणि हे टाळेठोक आंदोलन या ठिकाणी करणार आहोत। येणाऱ्या 10 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील आदिवासी महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी या समाजाच्या वतीने आज गंगाखेड येथे बैठक घेण्यात आलेली होती। जेणेकरून याच्या अगोदर 14 दिवसाचं आमरण उपोषण हे अनुसूचित जमाती जात पडताळणी समिती संभाजीनगर येथे झालं होतं, परंतु त्याची दखल या प्रशासनाने घेतल्या नसल्यामुळे आम्ही 30 दिवसाचा टायमिंग दिलेला होता। त्या दिवसामध्ये त्याने दखल न घेतल्यामुळे नाईलाज असतो आज रोजी आम्हाला 10 तारखेला टाळेठोक आंदोलनाचा इशारा देऊन 10 तारखेला आम्ही टाळेठोक करणार आहोत एवढं बोलून मी माझे समाज बांधवांनी जास्तीत जास्त समाज बांधवांनी टाळेठोक आंदोलनासाठी सहभागी व्हावं हीच नम्र विनंती व होणाऱ्या प्रशासनाचा जे बी जुलूम होईल ज्याची बी त्याच्यासाठी तोंड देण्यासाठी आम्ही सर्वात पुढे राहणार आहोत। परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, बीड सर्व जिल्ह्यामधून महाराष्ट्रातून संपूर्ण समाज बांधव एकत्र येणार आहे।